हाय फ्रेंड्स, मी 2 महिन्यापूर्वी गच्चीवर गोणीमध्ये टोमॅटोचं रोप लावलं होतं. तर त्या टोमॅटोच्या रोपाला आता फुलं आली आहेत. जे गावी राहतात, ज्यांची शेती आहे किंवा जे शहरात राहतात आणि त्यांचीसुद्धा शेती आहे, त्यांना माहीत असेल किंवा कदाचित माहीत नसेल, बघितलं असेल नसेल, पण जे शहरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून राहतात, ज्यांचं गावी काहीच नाही आहे, त्यांनी कधीच बघितलं नसेल टोमॅटोचं फूल. तर त्याकरता मी तुम्हाला टोमॅटोचं फूल दाखवतो. चला दाखवतो. हे बघा, तर हे असं टोमॅटोचं फूल असते, पिवळ्या रंगाचं. फुलं आली आहे त्याला. हे बघा, त्या कळ्या आल्या आहेत. आणि हे दीड महिन्यापूर्वी लावलेलं, हे 2 महिन्यापूर्वी, म्हणून याला आता फुलं आली आहेत. तसेच आपण मार्केटमधून पुदिना आणतो, त्या पुदिन्याची पानं काढून झाल्यानंतर जी दांडी असतात ना, ती दांडी लावलेली आत्ता 15-20 दिवसापूर्वी, तर त्यालासुद्धा पुदिन्याची पानं म्हणजे जगलेलं आहे, पुदिना आलेला आहे. त्याचप्रमाणे इकडे आम्ही मध्ये अर्नाळ्याला गेलेलो एकाच्या घरी, ओळखीच्या घरी, तर तो शेती करत होता. त्याच्याकडून 5-6 रोपं आणलेली कॉलीफ्लॉवरची. तर ती बघा, 1.5 महिन्यापूर्वी आणलेली, किती मस्त झाली आहेत. आता त्याला सुद्धा कॉलीफ्लॉवर येईल. नंतर हा बटाटा लावला आहे गोणीमध्ये, 2-3 गोण्यांमध्ये बटाटा लावला आहे. त्याची पण वाढ खूपच छान चालू आहे. नंतर इथे मी चणे लावले होते, हे चण्याची आहेत सगळी रोपं. याच्यामध्ये मी जिरं लावलं आहे, जिराला पण जर्मिनेट झालं आहे जिरं सगळं. हे बघा, ह्याला जिरं येण्यासाठी 5 ते 6 महिने लागतात. त्यानंतर ही आहे बडीशोप. बडीशोप तर 2 महिन्यातच तयार होते. बघू आता, अजून 1.5 महिना तरी जाईल बडीशोप यायला. नंतर त्याचप्रमाणे हे आहे आंब्याचं झाड. याला पण मोहर आलेला आहे छान. काही ठिकाणी तर कैऱ्या पण आलेल्या आहेत. बघा, हा आहे हिमसागर आंबा. शक्यतो हा पश्चिम बंगाल वगैरे त्या साईडला मिळतो, म्हणजेच ईस्ट साईडला. नंतर ह्या आहे शेवग्याच्या शेंगांचे झाड आहे. बघा, शेंगा पण आलेल्या आहेत. हे आहे पेरू, त्याला पण पेरू आलेले आहेत. हे बघा, छान. हाय फ्रेंड्स, मी 2 महिन्यापूर्वी गच्चीवर गोणीमध्ये टोमॅटोचं रोप लावलं होतं.